मल साफ होत नाही असं बोललात. बऱ्याच लोकांकडून ऐकायला मिळतं की माझी कंबर दुखते आणि मग मला मल होत नाहीये किंवा मला व्यवस्थित होत पोट नाही, साफ होत पोट नाही. साफ होत नाही मला व्यवस्थित. त्याचा काही कनेक्शन आहे का आणि कसं? एक लक्षात घ्या, पोट साफ न होणं म्हणजे काय होतं की बऱ्याच वेळा काही लोकांना संडास लागते, पण जिथे काम करतात तिथे टॉयलेटच नसतं, किंवा संडास लागलीये लेकिन परंतु मुलांचे डबे बनवायचे म्हणून आज बऱ्याच गृहिणी माता माझ्या बहिणी त्या संडासला जातच नाही, संडास अडवून ठेवतात आणि त्यांचे मुलांचे डबे झाल्यानंतर ते संडासला जायचा प्रयत्न करतात, तोपर्यंत वेग गेलेला असतो. एक लक्षात घ्या, शिंक आल्यानंतर शिंक काढणं हे योग्य आहे, तसंच संडास लागल्यानंतर संडास करणं हे योग्य आहे. पण संडास लागली तुम्ही थांबवून ठेवली तर मग बऱ्याच वेळा कालावधीनंतर ही सवय जर लागली पेशंटला किंवा कोणा रुग्णांना तर बऱ्याच वेळा स्पिंक्टर मधली ताकद कमी होते आणि मल हा तसाच साचून राहतो. ओके. आणि त्यात कॉन्स्टिपेशन, माझं पोट साफ झालं की माझी कंबर थांबते, असे जे रुग्ण आहेत त्यांनी भले मग त्रिफळ चूर्ण सारखं औषध किंवा गंधर्व हरितकी सारखं औषध, पंचसकार चूर्ण, इसबगोल सारखं औषध हे वैद्यकीय सल्ल्याने आठवड्यातनं 2 दिवस 3 दिवस रात्री झोपताना घ्यावं, म्हणजे जेणेकरून त्यांचं पोट जर साफ झालं तर ती कंबरदुखी घरच्या घरी बंद होते. त्याला कुठल्याही डॉक्टरकडे जायची गरज नाहीये. म्हणजे साधे काळे मनुके तुम्ही खाल्ले, 2 सुके अंजीर, 10 काळे मनुके जर रात्री झोपताना खाल्ले तर तो मल हा बाहेर पडतो. त्यात एक गोष्ट महत्वाची लक्षात घ्यायची की संडासला लागला संडासला जायचंय, संडास अडवून ठेवायची नाही, म्हणजे तो त्रास पुढे वाढणार नाही. बरोबर.